स्थळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, मुंबई. वेळ रात्रीची 11:15. प्लॅटफॉर्म क्रमांक 6वर आलेली लोकल 11:18 कल्याण जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे आणि डोंबिवली ह्या स्थानकावर थांबेल. स्टेशनवर अनाउन्समेंट चालू होती, वेगवेगळ्या भाषांमधून. प्लॅटफॉर्मवर तशी गर्दी नव्हती. जरी रात्रीची गाडी होती तरी जनरल डब्यात बऱ्यापैकी गर्दी होती, कारण ही कल्याणला जाणारी शेवटची जलद गाडी होती. याच्यानंतर सगळ्या स्लो गाड्या होत्या, गोगलगायच्या गतीने पुढे सरकणाऱ्या. प्रत्येक स्टेशनवर थांबणार म्हणून रात्री उशिरा घरी जाणारे लोक ह्या गाडीत गर्दी करत. प्रत्येकाला आपल्या घरट्याची आस होती. दिवसभर ज्या घरासाठी काम करतो त्या घरात परतण्याची ओढ सगळ्यांना होती. या उलट लेडीज डब्यात मात्र मोजक्याच महिला होत्या. त्याचे कारण म्हणजे एवढ्या रात्री प्रवास करणाऱ्या महिला मोजक्याच होत्या. गाडी सुटायची वेळ झाली होती. ती आपले सगळे बळ एकवटून प्लॅटफॉर्मवर धावत होती, एका हातात लॅपटॉप बॅग आणि दुसऱ्या हातात आपली ओढणी सांभाळत. गाडी सुटली तर घरी जायला खूप उशीर होईल. कसेही करून तिला ती लोकल पकडायची होती. गाडी सुटायची वेळ झाली. शेवटी ती आपल्या लेडीज फर्स्ट क्लासच्या डब्याजवळ पोहोचली. गाडी सुटायच्या 2 सेकंद आधी ती त्या डब्यात शिरली. तिने ती लोकल पकडली होती. त्यानंतर तिने सुटकेचा निश्वास सोडला. नेत्रा, वाचलीस तू. सापडली तुला 11:18ची कल्याण फास्ट, ती स्वतःशीच बोलली. नेत्राने आतमध्ये डब्यात नजर फिरवली. डब्यात तिच्या व्यतिरिक्त फक्त 5-6 जणी होत्या. तिने एक विंडो सीट शोधली आणि तिथे स्थानापन्न झाली. पूर्ण डब्यात फक्त 5-6 जणी असल्यामुळे प्रत्येकीलाच विंडो सीट भेटली होती. प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये डोके घालून बसलेल्या होत्या. पण प्रत्येकीच्या चेहऱ्यावर घरी लवकर पोहोचावे एवढीच काळजी होती. त्या महिलांपैकी कोणीतरी चॅटिंग करत होते, तर कोणी नेटफ्लिक्सवर काहीतरी बघत होते. तिथे बसलेल्यापैकी एक महिला आपल्या मुलाशी बोलत होती. ट्रेनने प्लॅटफॉर्म सोडला होता आणि आता हळूहळू वेगही घेतला. नेत्राने आपली बॅग सीटवरच बाजूला ठेवली आणि ती आरामात बसली. तसं ती रोजच रात्री घरी यायची, पण आज जरा जास्त उशीर झाला होता. एरवी ती 9:30च्या आसपास ऑफिसमधून निघत असे, पण आज निघायच्या वेळेला फॉरेन क्लायंटची क्वेरी आली. ती रिझॉल्व करता करता कसा आणि किती उशीर झाला ते तिलाही कळले नाही. ती अशीच ऑफिसमधून घाईघाईत निघाली होती आणि आता कशीबशी ट्रेन पकडली. आता कुठे तिच्या लक्षात आले, अरे बराच वेळापासून आपण आपला मोबाईल चेक नाही केला. तिने लगेच पर्समधून मोबाईल काढला. अरे बापरे, स्क्रीनवर 5 मिस कॉल आले. 3 बाबांचे आणि 2 अनुजचे. अनुज तिचा लहान भाऊ. तिने लागलीच बाबांना कॉल केला. हॅलो बाबा. हॅलो नेत्रा, बेटा कुठे आहेस तू? आणि फोन का उचलत नव्हती? बाबांचा काळजीयुक्त स्वर. बाबा थोडी कामात होते, उशीर झाला आज निघायला. बेटा किती उशीर? हो बाबा, निघाली आहे. तुम्ही काळजी नका करू, येत आहे मी. बेटा एक फोन तरी करायचास ना. तुझी आई आणि मी आम्ही खूप काळजी करत होतो. जीव टांगणीला लागला होता आमचा. हो सॉरी बाबा, ते कामाच्या गडबडीत राहूनच गेलं. बरं ते ठीक आहे. तू कुठे पोचलीस आता? मी आता भायखळ्याला पोचली आहे. ठीक आहे बेटा, कल्याण पोहोचायच्या आधी फोन कर. मी अनुजला पाठवतो तुला घ्यायला. रात्र खूप झाली आहे ना, म्हणून काळजी वाटते. ओके बाबा, मी करते फोन. तुम्ही झोपा आणि आईलाही सांगा झोपायला. ठीक आहे, असे म्हणून तिने फोन ठेवला. डिसेंबरचा महिना होता. मुंबईत तशी थंडी नसते, पण धावत्या ट्रेनमध्ये खिडकीतून येणारा वारा अंगाला झोंबतो. बोचरी थंडी होती. तिने आपली ओढणी डोक्यावर घेऊन
कानाभोवती लपेटून घेतली आणि सहजच मोबाईल चालत बसली. अनुजने व्हॉट्सअपवर काही फनी स्टेटस ठेवले होते. ती पाहत ती हसत होती. विचाराच्या तंद्रीत गाडी कधी घाटकोपरला पोहोचली ते देखील कळले नाही. गाडी घाटकोपरला थांबली आणि त्या डब्यातील दोघी तिघी उतरल्या. त्या डब्यात तिच्या व्यतिरिक्त अजून 2 मुली होत्या. एक तिच्या बॉयफ्रेंडशी बोलत असलेली मुलगी आणि दुसरी नवऱ्याशी भांडून गुरफटून बसलेली. गाडी घाटकोपरून निघाली. तिने घड्याळात पाहिलं. 11:44 झाले होते. अजून 2 स्टेशन, ठाणे आणि डोंबिवली. जवळपास 12:30पर्यंत आपण कल्याणला पोहोचू अशी तिला अपेक्षा होती. डोळ्यात झोप यायला लागली होती. थंड हवेमुळे डोळे जळ व्हायला आलेले. थंडी अधिकच बोचरी व्हायला लागली होती. तिने ओढणी अधिकच घट्ट लपेटून घेतली. पण त्या बारीकशा ओढणीचा अशा थंडीपुढे काय निभाव? खिडकीतून ट्रॅकच्या बाजूला असलेल्या घरांकडे बघणे ही पण एक गंमत असते. काही सेकंदासाठी त्यांच्या जीवनात डोकावले जाते. दुरून प्लॅटफॉर्म दिसू लागले होते. ठाणे स्टेशन आले होते. डब्यात अनाउन्समेंट झाली. त्या डब्यातील दोन्ही मुली ठाण्याला उतरल्या. ती आता त्या पूर्ण डब्यात एकटीच उरली होती. तिने घड्याळात पाहिलं. बरोबर 12 वाजले होते. तिला अचानक सकाळचे प्रसंग आठवले. आज सकाळी जेव्हा आई तिला उठवायला आली होती. नेत्रा, नेत्रा उठ लवकर. आई झोपू दे ना ग, रात्री लेट झालं होतं झोपायला. ते काही नाही, अमावस्येच्या दिवशी असं उशिरापर्यंत झोपायचे नाही. काहीही नको सांगू ग, नेत्रा म्हणाली. नेत्रा उठ बरं, गप्पपणे सांगते तेवढं ऐक. नेत्राचा नाईलाज होता. ती उठून फ्रेश झाली आणि नाश्त्याच्या टेबलावर बसली. आई, काय बनवलास आज? उपमा केला आहे, ती म्हणाली. उपमा? अगं मला ऑमलेट हवं, नेत्रा म्हणाली. गप बस, अमावस्येला नॉनव्हेज नाही खायचं. आज आहे ते गुपचूप खा, आई तिला रागातच म्हणाली. काय आई तुझे पण, सारखा अमावस्येला हे करू नको ते करू नको, वैताग आला आहे नुसता. माझा नाही विश्वास या सगळ्यावर. फालतूच्या अंधश्रद्धा आहेत नुसत्या, बाकी काही नाही. नेत्रा उगीच फाजीलपणा करू नको. एक दिवस पाळायला काय प्रॉब्लेम आहे तुला? आईने तर तिला ऑमलेट दिलेच नव्हते, पण आज दुपारी ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये तिने तिच्या आवडीचे ऑमलेट खाल्लेच होते. ओह शेट, आज अमावस्या आहे. रात्रीचे 12 वाजले आहे आणि मी ह्या डब्यात एकटी आहे. तशी तिला भूताखेतांची भीती वाटत नसे, पण आता तिला प्रचंड भीती वाटू लागली होती. अमावस्येची रात्र आणि त्या पूर्ण डब्यात ती एकटी. तिला वाटले डबा चेंज करावा आणि जनरल डब्यात जाऊन बसावे. जनरल डब्यात माणसे असतात, काही वाईट जरी असली तरी बरीचशी चांगली असतात. एक धीर असतो. नेत्राने निर्धार केला आणि डबा चेंज करण्यासाठी उठणार तोच गाडी पुन्हा चालू झाली. आता चालत्या गाडीतून उतरणे धोकादायक होते. तिच्यापुढे बसण्यावाचून पर्याय नव्हता. नेत्रा पुन्हा खाली बसली. ट्रेन ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म सोडणार तेवढ्यात तो कुठून तरी धावत आला आणि अतिशय फुर्तीने त्या डब्यामध्ये चढला. जणू ते त्याचे नेहमीचे काम असावे. नाहीतर एवढ्या वेगात असलेली ट्रेन पकडणे सर्वांना जमण्यासारखं नव्हतं. त्याचा अवतारच विचित्र होता. मजबूत शरीर यष्टी, अंगात पिवळ्या रंगाचा जाडीचा बनियान, त्यावर एक भडक रंगाचा चितकाबरी डिझाईन असलेला शर्ट त्याने चढवलेला होता. त्या शर्टचे बटन लावण्याचीही तसदी त्याने घेतली नव्हती. शर्टचे दोन्ही टोक मिळून गाठ मारली होती. खाली कधी काळी पांढरी असलेली आणि आता मळून पिवळसर झालेली पॅन्ट, केस डोळे ताठरलेले, लाल भडक, काहीतरी नशा करून आलेला असावा असा तो दिसत होता. त्याला पाहून नेत्राच्या काळजात धस्स झालं. रात्रीच्या वेळी लेडीज डब्यात हा कशासाठी घुसला असेल? त्याचे ताठरलेले डोळे नेत्रावर रोखलेले होते. त्याचे लक्ष नेत्राच्या बॅगकडे होते. नेत्राने भीतीने बॅग जवळ ओढून घेतली. लॅपटॉप बॅग आहे,
म्हणजे लॅपटॉप असणार 50,000, हातात मोबाईल आहे 20,000, गळ्यात सोन्याची चेन आहे म्हणजे 50,000. त्याला समोर लाख सव्वा लाख दिसत होते. एवढा वेळ त्याचे लक्ष फक्त नेत्राजवळच्या मौल्यवान वस्तूकडे होते आणि डोक्यात हिशोब चालू होता. नंतर त्याचे लक्ष नेत्राकडे गेले. ओढणी बांधल्यामुळे आणि तोंडासमोर केस आल्यामुळे त्याला नेत्राचा पूर्ण चेहरा दिसत नव्हता, पण तिचा गोरा रंग त्याच्या नजरेत भरला. त्याची नजर नेत्राच्या सर्वांगावरून फिरली. त्याच्या डोळ्यात वासना तरळली. अरे, आपण उगीच दुसऱ्या मौल्यवान वस्तूकडे बघत होतो. खरी चीज तर ही पोरगी आहे. ट्रेन ठाण्याहून निघाली होती. आता डायरेक्ट डोंबिवलीलाच थांबणार. ठाणे ते डोंबिवली 15 मिनिटांचे अंतर. त्याची घाणेरडी नजर नेत्राच्या लक्षात आली. तिने धोका ओळखला होता. तो हळूहळू नेत्राच्या दिशेने सरकत होता. नेत्राचे हृदयाचे ठोके वाढलेले होते. अंगात कापर भरलं होतं. तो एवढा धडधाकट. आपण त्याचा प्रतिकार तरी कसा करणार? हा आपल्यासोबत नक्कीच काहीतरी बरे वाईट करणार याची नेत्राला कल्पना आली. नेत्रा मनात देवाचा धावा करू लागली. तो कामातूर झालेला पशु तिच्या दिशेने दात ओठ खात येत होता. आता आपण काय करावे ह्या विचाराने ती इकडे तिकडे पाहू लागली. एकदम तिला गाडी थांबवण्याची साखळी दिसली. आशेचा एक किरण दिसला. ती साखळी ओढण्यासाठी धावली. ती साखळी ओढण्यासाठी धावते आहे हे लक्षात येताच तो एखाद्या जनावरासारखा तिच्यावर झेपावला. तिच्या हातात साखळी तर आली होती, पण ती साखळी ओढणार तोच त्याने तिला पकडून ठेवलं होतं. त्याच्या मगरमेठीतून सुटणे खूप अवघड होते. त्याच्या शरीराला कसला तरी घाणेरडा दर्प होता. तो वास तिच्या नाकातोंडात भरला. तिला मळमळायला झाले. त्याने तिच्या हातातून साखळी सोडून घेतली आणि तिला बर्थवर पटकले. त्याच्या ताकदीपुढे तिचा काहीच निभाव लागला नाही. तिच्यापुढे आता काहीच पर्याय नव्हता. तो हिंस्र पशु आता तिच्या शरीराचे लचके तोडू पाहत होता. तिने आपली सगळी शक्ती एकवटली. जोरात ओरडली, पण व्यर्थ. ट्रेनचा धडक धडक आवाज आणि बाहेर वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज, ह्या साऱ्या आवाजात तिचे ओरडणे कोणालाच ऐकू जात नव्हते. नेत्रा जीवाच्या आकांताने ओरडत होती, पण कुठूनच तिला मदतीची आशा दिसत नव्हती. त्या नालायकाने तिच्या ओढणीवर हात टाकला. तिची ओढणी ओढू लागला. तिने एका हाताने ओढणी घट्ट पकडून ठेवली. ती शर्मेने खाली मान घालून बसली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडणार याची तिला कल्पना आली. तिच्या डोळ्यासमोर तिच्या घरचे तरळून गेले. आई, बाबा, अनुज. माहीत नाही आता त्यांना परत भेटू शकते की नाही. प्लीज मला सोडा, जाऊ द्या प्लीज. ती खाली मान घालून रडत बोलली. पाया पडते तुमच्या. ती त्या घाणेरड्या माणसाच्या पाया पळत होती. विनवणी करत होती. तिचे ओठ कापत होते. हातपाय थरथरत होते. आणि तो राक्षस आपले पिवळे दात विचकून जोरजोराने हसत होता. त्याला तिची अजिबात दया येत नव्हती. डोळ्यांमधून अश्रूच्या धारा सतत चालू होत्या. त्याने आपल्या खिशातून एक धारदार सुरा काढला. हे बघ, गाडी आता 15 मिनिटे कुठेच थांबणार नाही. कोणीच येणार नाही तुला वाचवायला. गप बसशील तर जिवंत राहशील. त्याने धमकावलं. तशी नेत्रा खालीच मान घालून रडत होती. आणि त्याचवेळी डब्यातील लाईट्स अचानक बंद झाल्या. डब्यामधून तिच्या किंचाळण्याचा आवाज येत होता. हृदय पिळवटून टाकणाऱ्या किंकाळ्या येत होत्या, पण इतर डब्यामध्ये बसलेल्या कुठल्याही प्रवाशाला तो आवाज ऐकू येत नव्हता. ट्रेनच्या आवाजामध्ये तो आवाज दाबला जात होता. बराच वेळ तो आवाज येत राहिला. किंचाळ्या, नंतर विनवण्याचा आवाज, रडण्याचा आवाज. बाजूच्या डब्यामध्ये बसलेल्या प्रवाशांना ही कल्पना नव्हती की शेजारच्या डब्यात काय भयानक कृत्य चालू आहे. प्रत्येकजण घरी लवकर पोहोचण्याच्या फिक्रीत होतं. शेजारच्या डब्यात कोणीतरी जीवाची भीक मागतंय याची त्यांना खबरच नव्हती. नंतर तो आवाज पूर्ण बंद झाला. प्रतिकार संपला होता.
गाडी डोंबिवली स्टेशनला पोहोचली. त्या डब्यातून कोणीच खाली उतरले नाही आणि त्या डब्यात कोणी चढलेही नाही. इतर डब्यामधून जे उतरले ते लगबगीने घरी जायला निघाले. त्या डब्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. गाडीत मोजकेच लोक उरले होते. गाडी डोंबिवलीहून निघाली कल्याणलाही तसेच झाले. सगळेजण उतरले, आपापल्या घराकडे निघाले. त्या डब्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. कल्याण शेवटचे स्टेशन. गाडी खाली झाली. सगळ्या डब्यांच्या लाईट्स बंद झाल्या. तेथून गाडी सरळ कार शेडला गेली. रात्रभर ती गाडी तिथेच कार शेडला उभी होती आणि त्यासोबत तो लेडीज डब्बा सुद्धा. त्या डब्यात काय घडले याचा थांगपत्ताही कोणाला लागला नाही. दुसरा दिवस उजाडला. सकाळचे 6 वाजले. रात्रीची 11:18ची कल्याण फास्ट आता सकाळी दादरला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर लागली. सकाळी कामाला जाणाऱ्या महिला जेव्हा त्या डब्यात चढतात तेव्हा त्यांना त्या डब्यात अतिशय भयंकर दृश्य पाहायला मिळाले. ते दृश्य पाहून त्यांच्या अंगावर काटाच उभा राहिला. काही महिला तर बेशुद्धच झाल्या. डब्यात एकच गलका सुरू झाला. आरडाओरड सुरू झाली. गर्दी जमली. जो तो दुरूनच बघत होता. जवळ जाऊन पाहायची कोणाचीच हिंमत नव्हती. ती गाडी रद्द करण्यात आली आणि साईडला लावण्यात आली. तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. इन्स्पेक्टर पवार व इतर 2 कॉन्स्टेबल सोबत घटनास्थळी पोहोचले. इन्स्पेक्टर पवार आतील दृश्य पाहून चांगलेच हादरून गेले. डेड बॉडी पाहणे त्यांच्यासाठी रोजचेच होते, पण हे काहीतरी वेगळंच होतं. काहीतरी अतिशय बीभत्स. ते डब्यातून बाहेर आले आणि बाहेरच उभे राहिले. सर, तुम्ही ठीक आहात ना? कॉन्स्टेबल मोरेंनी पवारांना विचारणा केली. हो मोरे, मी ठीक आहे. कॉन्स्टेबल मोरे पवारांसमोर बिसलेरी पाण्याची बॉटली धरतात. हे घ्या सर. इन्स्पेक्टर पवारांनी 2 घोट पाणी प्यायले. मोरे, काय आहे हे? असं कोणी मारतं का? मलाही काही कळत नाही आहे सर. मोरे म्हणाला. चला मोरे, आपल्याला इन्व्हेस्टिगेट करावेच लागेल. चला सर. पोलीस पुन्हा मृतदेहाजवळ गेले आणि निरीक्षण करू लागले. कॉन्स्टेबल मोरेंनी जसे मृतदेहाचे तोंड वळविले तसे ते जोरात ओरडले. सर, मी याला ओळखतो. मोरे, तुम्ही ओळखता याला? कुणाची डेड बॉडी आहे ही? सर, हा गुड्डे आहे. भोरटा चोर आहे. पक्का चर्सी आहे. याच्या नावावर चोरी, दरोडे, छेडखानी यासारख्या अनेक केसेस आहेत. आपल्याला रेल्वे पोलिसांकडे याचा रेकॉर्ड सापडेल. मोरेंनी त्या मृतदेहाची ओळख पटवली. हा जर गुड्डे आहे तर त्याला एवढे भयानक पद्धतीने कोण मारू शकतो? पवारांनी डोके खाजवले, कारण की हा नुसता खून नव्हता, अतिशय निगरून आणि थरकाप उडवणारा खून होता. आतील डब्याची खूप मोलतोल झाली होती. बऱ्याचशा सीट्स तुटल्या होत्या. लोखंडाचे रॉड सुद्धा वाकलेले दिसत होते. असे वाटत होते गुड्ड्याला पटकून मारले होते. त्याहून भयानक प्रकार म्हणजे त्याचे दोन्ही हात तोडून बाजूला फेकले होते. तसे दोन्ही पायही तोडले होते. उरलेल्या धडाचा पार चेंदामेंदा केला होता. मान पिरगळून उलटी फिरवली होती आणि कहर म्हणजे पूर्ण शरीरात रक्ताचा एकही थेंब नव्हता. एवढा निगरून खून, पण कुठेही रक्ताचा एक थेंब सुद्धा सांडलेला दिसत नव्हता. मृतदेहाच्या मानेवर दातांच्या खुणा दिसत होत्या. मोरे, याला ज्याने मारले आहे तो खूप शक्तिशाली असावा. मैदाचे स्वतःचे वजन 80च्या आसपास असावे. एवढ्या धडधाकट माणसाला पटकून मारणारा खूप ताकदवान असला पाहिजे. कळत नाही खुन्याने हातपाय काय तोडले तर? मलाही कळत नाही. हातपाय कापले नाहीत तर तोडले आहेत. ऊस तोडावा तसा. मला वाटते सर, ह्याला मारायला कमीत कमी 3-4 जण असावेत. एका जणांचे काम नाही वाटत हे. कदाचित तुम्ही बरोबर बोलत आहात मोरे. एका जणांचे काम नाही हे, पण रक्ताचा एकही थेंब कुठे सांडलेला दिसत नाही. हा काय प्रकार आहे? सर, असे असू शकतं.
की याला दुसरीकडे कुठेतरी मारले असावे आणि इथे येऊन फेकले असावे. नाही मोरे, याच्या मानेवरच्या दातांच्या खुणा बघा. कुठल्या तरी प्राण्याने याला मारले असावे असं वाटत आहे. पण सर, इथे लोकलमध्ये प्राणी कुठून येईल? आणि असा कुठला प्राणी आहे जो फक्त रक्त पिऊन गेला आहे? एवढा वेळ गप्प बसून त्यांचे बोलणे ऐकत असलेले दुसरे कॉन्स्टेबल काळभोर मध्येच बोलले, सर, हे काम कुण्या माणसाचे नाही. कॉन्स्टेबल काळभोर तसे नेहमी गप्प असत, फार कमी बोलत, पण जेव्हा कधी काही बोलत खूप गूढ बोलत. मग कुठल्या जनावरांचे? इन्स्पेक्टर पवारांनी विचारले. नाही सर, हे कुठल्या जनावराचेही काम नाही. मग हे एका अघोरी शक्तीचं काम आहे. अघोरी शक्ती म्हणजे भूतप्रेत? हो सर, कुठली तरी शक्तिशाली अतृप्त आत्मा यामागे असू शकते. कॉन्स्टेबल काळभोरे यांच्या बोलण्याने भीतीची एक तीव्र लहर त्या डब्यातून दौडून गेली. काहीही बोलू नका. पोलीस आहात तुम्ही. असल्या भाकड कथांवर विश्वास ठेवता? सर, तुम्ही विश्वास ठेवा अथवा नका, आता याच डेड बॉडीकडे पहा. शरीरात रक्तच नाही आहे. असे होणे शक्य असते. याच्या गळ्यावरची खून पहा. त्या आत्म्याने याच्या शरीरातील सारे रक्त पिऊन टाकले आहे. नंतर हाल करून मारले. कसला तरी सूळ घेतला आहे त्या आत्म्याने. आता त्या आत्म्याला रक्ताची चटक लागली आहे. लवकरच अजून असे खून होतील. काळभोर, मूर्खासारखे काहीही बरडू नका. पवारांनी रुमालाने आपला घाम पुसला. जरी ते काळभोरवर रागावले असले तरी आतून ते खूप घाबरले होते. काळभोर जे सांगत होते ते चुकीचे वाटत नव्हते, पण मेंदू त्यावर विश्वास ठेवू देत नव्हता. मनातील भीती चेहऱ्यावर येऊ न देता त्यांनी ऑर्डर सोडली. काळभोर भूताखेतांच्या गोष्टी सांगू नका, कामाला लागा. मोरे, ॲम्ब्युलन्सला बोलवा आणि डेडबॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवा. ॲम्ब्युलन्स बोलावली आहे सर. ओके, गुड. पोस्टमॉर्टम करून घ्या आणि मला लवकरात लवकर रिपोर्ट हवा आहे. ओके सर, पोस्टमॉर्टममध्ये लगेच कळेल मृत्यूचे खरे कारण, इन्स्पेक्टर पवार म्हणाले. यावर काळभोर गूढ हसले. काळभोर, तुम्हाला काय झाले हसायला? काही नाही सर, तुम्ही बोलात ना पोस्टमॉर्टममध्ये मृत्यूचे कारण कळेल म्हणून हसू आलं. याच्यात हसायचे काय काम आहे? पोस्टमॉर्टममध्ये काहीच कळणार नाही सर. आपण त्या आत्म्याच्या वाटेला जायलाच नको. काळभोर, तुम्ही अजून पण त्या भूतपिशाचमध्येच अडकला आहात का? तुम्ही तुमचे काम करा. पवार ओरडले. क्राईम स्पॉट सील करा आणि फॉरेन्सिकला बोलवा. काही मिळते काय ते बघा. ओके सर, काळभोर नाईलाजास्तव बोलले. जब्या, अरे जब्या, उठ की का? जब्याचा बाप मोठमोठ्याने आवाज देऊन जब्याला उठवत होता, पण जब्या मात्र उठतच नव्हता. त्याच्यावर म्हाताऱ्याच्या ओरडण्याचा काहीच परिणाम नाही झाला. म्हाताऱ्याने जब्याला पुन्हा आवाज दिला. जब्या दोन्ही हात पलंगाच्या खाली सोडून सुस्त पडला होता. म्हातारा डाबरायला लागला. हरामखोर कामधंदा काहीच करत नाही. रात्रात भूतासारखा हुडकत फिरतो आणि दिवसभर अजगरासारखा झोपा काढतो. घरात एक शदाम देत नाही. जब्या, उठ नालायका. रात्रीची नशा उतरली नाही का अजून? म्हाताऱ्याच्या तोंडाचा पट्टा चालू असतो. म्हाताऱ्याची बळबळ ऐकून जब्याची झोपमोड होते. डोके जाम जळ झाले होते. डोळे उघडत नव्हते आणि अशातच ती म्हाताऱ्याची बळबळ. जब्याचे डोकेच फिरले. म्हाताऱ्या, गप की. सकाळी सकाळी काय लावलं रे? झोपू दे ना. लालबुंद डोळे वटारून जब्या ओरडला. जब्या, उठ. पहिले मला सांग, काल रात्री तू कुठे होता? मसनात गेलो होतो. तुला काय घेणं देणं? रिकामी दुनियादारी झाली. जा, निघ आपल्या कामधंद्याला. शाबास. मी म्हाताऱ्या कामधंद्याला जाऊ आणि तू घरी आयत्या भाकरी तोडशील. म्हाताऱ्या, आता डोक्यात नको जाऊ. झोपू दे मला. जब्या, तुला माहिती आहे की नाही? काय? मला पहिले सांग, रात्री तू कुठे कळमडला होता? मी होतो माझ्या मित्रांसोबत.
आता ह्याला कसे सांगायचे की काल रात्री कळक माल भेटला होता, फुंकून पुलाखाली पडलो होतो? गुड्ड्या पण होता का तुमच्यासोबत? नाही, गुड्ड्या नाही भेटला मला. कुठे शेण खायला गेला काय माहीत. म्हणजे तुला काहीच माहिती नाही? नाही. काय झाले? काल रात्री गुड्ड्याचा खून झाला. काय? माल मी फुंकला आहे आणि नशा तुला झाली की काय रे म्हाताऱ्या? तू शुद्धीवर राहशील तर तुला माहीत पडेल ना. आज सकाळी चाळीत खबर आली. जब्याची नशा खाळकन उतरली. आपल्याला भास होतोय की काय असे त्याला वाटत होते. काय खरे काय खोटे त्याला काहीच कळत नव्हते. त्याचा घसा सुकला होता, शब्दच बाहेर पडत नव्हते. कुठे झाला खून? तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले. आज सकाळी ट्रेनमध्ये त्याची बॉडी सापडली. खून काल रात्रीच झाला होता. मने लय हाल हाल करून मारले. ट्रेनमध्ये? पण ट्रेनमध्ये कसा गेला तो? 3 महिन्यापासून. जव्या बोलता बोलता थांबला. 3 महिन्यापासून? काय 3 महिन्यापासून? जव्याच्या बापानं विचारलं. काही नाही, तू आपले काम कर. जव्याने विषय टाळला. अंथरूण बाजूला फेकलं आणि धडपडत उठला. काल रात्रीचे काहीच खाल्ले नसल्याने आणि नशेचा ओव्हरडोस असल्याने त्याचे डोके गरगरले. चक्कर येऊन तो भिंतीवर आदळला. जपून. बापाला काळजी वाटली. कसाही असला तरी त्याचा तो मुलगा होता. जब्या झोकांड्या खात मोरीत गेला. चूळ भरून बाहेर आला. हुकवर अटकावलेला शर्ट काढला. शर्टची बटणे लावत घराबाहेर आला. आता कुठे चालला आहे? बापाने मागून आवाज दिला. जरा जाऊन येतो, काय झाले ते बघून येतो. जब्याने चप्पल शोधत सांगितलं. चप्पल काही सापडली नाही. च्या मारी ही चप्पल काल रात्री पुलाखालीच राहिली वाटतं. मरू दे तिकडं. तो तसाच अनवाणी घराबाहेर पडला. गुड्ड्याच्या खुनाची बातमी चाळीत पसरली होती. त्याच्या खुनामुळे चाळीत कुणालाच दुःख झालेलं दिसत नव्हतं. शेजारच्या रिक्षावाल्या गजोदरची बायको बाहेरच कपडे धुवत होती. जब्याचे तिच्याकडे लक्ष गेले. एरवी तिच्या शरीरावरून नजर फिरवणारा जब्या आज पहिल्यांदा तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. तिच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसत होता. जब्याची आणि तिची नजरानजर झाली. जब्याकडे पाहून ती गूढ हसत होती. जणू ती सांगत होती, एक तर गेला, तुझा पण लवकरच नंबर लागेल. तिच्या नजरेतले भाव जब्याने नकळत टिपले होते. तिची नजर चोरून जब्या कसा तरी पुढे आला. चाळीतल्या सगळ्या बायका आपल्याला त्याच नजरेने बघत आहेत असं जब्याला वाटायला लागलं. आपण दिसताच पदर सावरणाऱ्या ह्या बाया आज आपल्या नजरेला नजर देऊन जणू काही आव्हानच देत आहेत असे जब्याला वाटले. त्या नजरा त्याला भाल्यासारख्या टोचत होत्या. अचानक चाळीतला रस्ता त्याला लांब लांब वाटायला लागला होता. कधी एकदा ह्या चाळीतून बाहेर पडू आणि रस्त्याला लागू असे जब्याला झाले होते. चाळीतील बायकांच्या नजरा चोरत जब्या कसाबसा चाळीतून बाहेर पडला. डोके सुन्न पडले होते. चालता चालता अचानक धाप लागत होती. एक अनामिक भीती दाटून येत होती. विचार करून करून डोके बधीर होऊ लागले. कळत नव्हते असे अचानक कसे झाले गुड्ड्यासोबत. गुड्ड्या त्याचा लहानपणीचा जिगरी दोस्त. दोघांच्या सवयी सारख्या, त्यामुळे ते लवकर मित्र झाले होते. दोघांच्याही घरच्यांनी त्यांच्यासमोर हात टेकले होते. मग काय, दिवसभर नुसती टवाळगिरी करायची. हळूहळू व्यसनांना सुरुवात झाली. व्यसन करायचे म्हणजे हातात पैसे हवे. मग चोऱ्या माऱ्या सुरू झाल्या. जेलची हवा खाऊन झाली. पण ती दोघं काही सुधारायला तयार नव्हती. उलट जास्त ते निढावले होते. मग आजूबाजूच्या लोकांना त्रास देणे सुरू केले. ते दोघे रात्री भूतासारखी बाहेर पडीत. कोणाला तरी लुटायचे, पैसे चोरायचे आणि मग मिळालेल्या पैशाचा नशा करायचा. पैसे संपले की घराकडे परतायचे. दिवसभर झोपा काढायच्या, नाहीतर चाळीतील महिलांना त्रास द्यायचा, मुलींना छेडायचे. असा त्यांचा नेहमीचा उद्योग झाला होता. ह्या सर्व कांडांमध्ये गुड्ड्या नेहमीच त्यांच्या सोबत राहिला होता.
चाळीतील लोक त्यांना अक्षरशः वैतागली होती. एकदा गुड्ड्यास ती आयडिया घेऊन आला होता. रात्री उशिरा लेडीज डब्यामध्ये एकट्या दुकट्या असलेल्या मुलीला पकडायचे, त्यांचा मोबाईल, दागिने, लॅपटॉप सर्व विकून बऱ्यापैकी पैसे मिळतील असे गुड्ड्या बोलला होता. मग त्यांनी हा उद्योग सुरू केला होता. अपेक्षेपेक्षा खूप सोपे काम होते. ठाण्याला लेडीज डबा जवळपास खाली होत असे. डब्यात फक्त एकटी दुकटी महिला राहत असे. बऱ्याचशा मुली घाबरून जात, काहीच प्रतिकार न करता आपल्या किमती वस्तू त्यांच्या स्वाधीन करत. मस्जिद बंदर स्टेशनला गुड्ड्याचा एक मित्र होता. तो असा चोरीचा माल घेत असे. बऱ्यापैकी पैसे येत होते. त्यांचे चांगले चालले होते. ते मनसोक्त नशा करत होते. पण 3 महिन्यांपूर्वी कुठून गुड्ड्याला दुर्बुद्धी सुचली आणि 3 महिन्यापासून त्यांनी ते काम थांबवले. म्हणजे त्या दोघांनीही ठरवले होते की तुर्तास आपण ही ट्रेनमधील चोरी बंद ठेवू. असं असताना गुड्डा ट्रेनमध्ये गेलाच कसा? खरं म्हणजे ते काम थांबवल्यापासून जब्याचाही हात तंग चालू होता. उधारीवर जास्त माल भेटत नव्हता. अशा परिस्थितीत आता गुड्ड्याही सोबत नव्हता. तरी राहून राहून एकच प्रश्न डोक्यात येत होता, गुड्ड्याला कोणी मारलं असेल? आणि जर त्यांचे ठरले होते की काही काळासाठी ट्रेनमध्ये जायचे नाही, तर गुड्ड्या ट्रेनमध्ये का मरायला गेला होता? विचाराच्या तंदीत तो पुलाखाली पोहोचला. पुलाखाली त्याचा अड्डा होता. तिथे एक नायजेरियन पुड्या विकायचा. नवीन गिराईकाला उधारीवर पण द्यायचा. मग एकदा का सवय लागली की मग नशेडी कुठेच जात नसे. जब्या झोकांड्या खात नायजेरियन जवळ गेला. ए लारा, एक पुडी देना, पैसे देता हो बाद में. नायजेरियनचे नाव काहीतरी वेगळेच होते, पण सारे गंजडी त्याला लाराच म्हणत. पिछला 4 पुडी का पैसा बाकी है. लारा चांगली हिंदी बोलत असे. त्याला मराठीही पूर्ण समजत होती, फक्त बोलायचे वांदे होते. हाँ पता है, ये मिला के 5 हो जाएगा. देता हूं ना, भाग के थोड़ी जा रहा हूं. यू कांट रन बडी, तेरी किडनी बेच के पैसा वसूल करूंगा. लाराने धमकी दिली. आणि ही नुसती पोकळ धमकी नव्हती. असे पैसे वसूल करायची त्याची हिंमतही होती. हाँ ठीक आहे, अब देना पुडी. जब्या केविलवाण्या स्वरात विनवणी करू लागला. त्याने एक पुडी काढून त्याच्या हातात दिली. ये लास्ट टाइम है, नेक्स्ट टाइम नो मनी नो पावडर. ओके ओके. जब्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याने पुडी घेतली आणि त्याच पुलाखाली एका दगडामागे बसून तो चेन्सिंग करू लागला. सकाळचे काही खाल्ले नव्हते. डोक्यामध्ये विचारांची गर्दी. त्याला जबरदस्त किक बसली. जब्या चेसिंग करता करता तिथेच कळमडला. नशेचा असा एवढा परिणाम झाला की त्याला कधी झोप लागली ते सुद्धा कळले नाही. कितीतरी तास तो तिथेच पडून राहिला. डोळे उघडले तेव्हा चांगलीच रात्र झाली होती. जवळपास 6-7 तास तो तिथे झोपून राहिला होता. उठल्या उठल्या त्याला चांगलीच भूक लागली होती. रस्त्यावर येऊन गाडीवरचे 2 वडापाव त्याने खाल्ले. ढसाढसा पाणी पिला. नशा करून बराच वेळ झाला होता. त्याला परत नशेची तल्लप लागली. परत त्या लाराकडे जाणे भाग होते. लारा, ए लारा. जब्या केविलवाण्या चेहऱ्याने लाराकडे परत आला. तो फिर से आ गया. बोल, क्या है? लारा त्रासिकपणे बोलला. लारा, एक पूड़ी और देना, देता हूँ तुझे सारे पैसे बाद में. तुझे दोपहर में ही एक पूड़ी दिया था और उसी वक्त बोला था कि यह आखिरी है. हाँ बोला था भाई, अब की बार दे देना. नहीं, बिल्कुल नहीं. पहले पिछला बाकी चुकता कर और माल लेके जा. अभी नहीं है पैसे, देता हूँ, एक पूड़ी दे दे. जब्या गया वया करत होता. नहीं, बिल्कुल नहीं. पैसा है तो बोल, नहीं तो चलता बन. प्लीज यार लारा, तुझे एक बार बोला तो समझ में नहीं आता क्या? चल फुट यहां से. लारा था चिढ़ला होता. जब्या देख, दिमाग मत खराब कर, निकल यहां से.
अब की बार आना तो पैसे लेके आना, चल भाग, धंदे की खोटी मत कर. लाराने जब्याला लाथाळून लावले. जब्या नाईलाजाने तिथून निघाला. रस्ता फुटेल तिकडे चालू लागला. त्याला नशेची तीव्र तलप लागली होती, पण लारा पैशांशिवाय माल देत नव्हता. आता त्याला भागवायची म्हणजे कुठून तरी पैसे आणणे भाग होते. आपला बाप आता आपल्याला 1 रुपयाही देणार नाही हे जब्याला ठाऊक होतं. मग आता पैसे कुठून आणायचे याच विचारचक्रात तो कितीतरी वेळ असाच चालत राहिला. चालता चालता तो ठाणे स्टेशनला कधी पोहोचला त्यालाही कळलं नाही. बरीच रात्र झाली होती. जुन्या सवयीप्रमाणे स्टेशनवर कुठेतरी हात मारू, थोडेफार पैसे मिळवू आणि लाराकडून माल घेऊ असा विचार करून जब्या प्लॅटफॉर्मवर फिरू लागला. कुणाची तरी पाकिट मारता येते का अथवा कुणाची तरी चेन चोरता येते का याचा तो कानोसा घेऊ लागला. पण आज काही नशीब साथ देत नव्हतं. कुठेच कसलीच संधी मिळत नव्हती. तो असाच एका बाकड्यावर बसला. येणाऱ्या जाणाऱ्यांची गंमत पाहू लागला. रात्रीचे 12 वाजायला आले. जब्याचा धीर सुटत चालला होता. त्याचवेळी कल्याण फास्ट ठाणे स्टेशनवर येऊन थांबली. जब्याच्या डोळ्यासमोर गुड्ड्याचा चेहरा आला. त्याला आठवले की त्या दोघांनी मिळून ठरवले होते की काही दिवस ट्रेनमध्ये लूट करायची नाही. पण आता जब्याला कसेही करून पैसे हवे होते. जब्याची नजर सहज लेडीज डब्याच्या फर्स्ट क्लासमध्ये गेली. लेडीज डब्याच्या फर्स्ट क्लासमध्ये ती एकटीच बसली होती. हातात मोबाईल होता. खिडकीच्या त्या बाजूला तोंड करून कुणाशी तरी ती बोलत होती. चेहरा दिसत नव्हता. जब्याच्या डोळ्यात एक चमक आली. सावज टप्प्यात होतं. काम अगदी सोपं होतं. ट्रेन सुटण्याआधी पकडायची. चाकूचा धाक दाखवून मोबाईल, दागिने जे लुटता येईल ते लुटायचं, बस एवढेच. जब्याने हिंमत एकवटली. ट्रेन सुटायची शिट्टी वाजली. ट्रेन प्लॅटफॉर्मवरून सुटू लागली. जब्या धावत सुटला. धावत जाऊन त्याने ती ट्रेन पकडली. ट्रेन चालू झाली. आता त्या लेडीज डब्यात जब्या आणि ती मुलगी दोघेच होते. त्या मुलीचे जब्याकडे लक्षच नव्हते. ती खिडकीतून बाहेर बघत फोनवर बोलत होती. आज तब्बल 3 महिन्यानंतर जब्याने ट्रेनमध्ये पाय ठेवला होता, तेही एकट्याने. आज त्याच्यासोबत गुड्ड्याही नव्हता. जब्याने त्या मुलीचे निरीक्षण केले. हातात आयफोन होता. गळ्यात सोन्याची चेन होती. हातात सोन्याच्या बांगड्या होत्या. बऱ्यापैकी मोठा हात मारता येणार होता. जब्याच्या ओठांवर हास्य उमटले. त्याने खिसे चाचपले. खिशातून धारधार चाकू काढला आणि तो त्या मुलीच्या दिशेने चालत गेला. त्या मुलीला डब्यात तिच्या व्यतिरिक्त अजूनही कोणी आहे याचा गंधही नव्हता. त्याने त्या मुलीला आवाज दिला. आवाजात जरब होती, पण तिला त्याचा आवाज जात नव्हता की काय, कारण त्या मुलीने जब्याकडे लक्षच दिले नाही. ये बहिरी आहेस का? इकडे बघ. जब्या हातातला चाकू नाचवत बोलला. त्या मुलीने जब्याकडे मान वळूनही पाहिलं नाही. ए बहिरे, तुलाच बोलतोय. बऱ्या बोल्याने तुझे सर्व पैसे, दागिने मला काढून दे, नाहीतर हा रामपुरी असा घुसवेल पोटात. जीव प्यारा आहे की नाही तुला? जब्याने धमकी दिली. आता जाऊन कुठे त्या मुलीला जब्याचा आवाज ऐकू गेला. तिने सावकाश आपली मान जब्याकडे वळवली. जशी त्या मुलीने जब्याकडे मान वळवली, तिचा चेहरा पाहून जब्या हादरलाच. हातातला सुरा आपोआप खाली गळून पडला. जब्या घाबरत मागे सरकला. मागे सरकताना पाय अडकून तो धपकन खाली कोसळला. त्याच्या अंगावर भीतीने काटाच उभा राहिला. अंगाला दरदरून घाम फुटला होता. तो दोन्ही हाताच्या आधाराने मागे सरकत सरकत होता. पुरती बोबडी वळली होती. कसा तरी बोलायचा प्रयत्न तो करत होता. तू तीच आहेस ना? नेत्रा साने? ती नेत्रा होती. नेत्रा साने. तिच्या चेहऱ्यावर एक असुरी हास्य होते. हो, बरोबर ओळखलंस तू. मीच नेत्रा साने. नेत्रा कुत्सितपणे हसत बोलली.
तिचा आवाज खूपच भयानक होता आणि भेसूर होता. त्या उघड्या डब्यातही तिचा आवाज घुमत होता. जब्याला चहू बाजूने तिचाच आवाज ऐकू येत होता. पण कसं शक्य आहे? तू तर मेली होतीस ना? जब्याने घाबरत विचारले. नेत्राचा सुंदर चेहरा रागाने लाल होऊ लागला. तसा तिचा चेहरा अधिक भीतीदायक बनू लागला. डोळे रागाने लालबुंद झाले. जणू ते डोळे आग चोखत होते. हो, मी मेले होते. तुम्हा लोकांनीच मारले होते ना मला? आठवले का काही? म्हणजे तू भूत आहेस? जब्या ओरडत उठला आणि मागचा पुढचा विचार न करता चालत्या ट्रेनमधून खाली त्याने उडी मारली. तो ट्रेनमधून खाली उडी मारणारच होता. तेवढ्यात मागून एक हात आला आणि त्या हाताने त्याला घट्ट पकडून ठेवलं. तो त्या हाताच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्या हाताची पकड मजबूत होती. त्याने घाबरून त्या हाताकडे पाहिलं तर तो नेत्राचा हात होता. पण नेत्रा, ती तर अजूनही त्या सीटवरच बसली होती. सीटवर बसल्या बसल्याच तिने आपला हात लांबवला होता आणि जब्याला धरून ठेवलं होतं. नेत्राचा तो 10 फूट लांबीचा हात बघून जब्याची पाचावर धारण बसली. नेत्राने त्याला मागे खेचले आणि 2 सीटमधील मोकळ्या जागेत पटकले. जब्याची नेत्राकडे पाहायची हिंमत होत नव्हती. जब्या, तुला एवढे सहजासहजी नाही मरू देणार. इकडे बघ, माझ्याकडे बघ एकदा. नेत्रा जोरात ओरडली. जब्याने कशीबशी हिंमत करून नेत्राकडे पाहिलं. तिचा सुंदर चेहरा आता पूर्ण विद्रूप झाला होता. पूर्ण अंग निळसर राखाडी रंगाचे झाले होते. चेहऱ्यावर भेगा पडलेल्या दिसत होत्या. त्यातून रक्तासारखं काहीतरी बाहेर येत होतं. केस पिंजारलेले होते. मोठमोठे दात, 2 मोठे सुळे बाहेर आलेले होते, रक्ताने माखलेले. जीभही तशीच लाल भळक. नेत्रा, ताई, मला माफ कर. चुकलो मी. मला जाऊ दे. परत अशी चूक नाही करणार. मला जाऊ दे. जब्या गयावया करून जीवाची भीक मागू लागला. माफ करू? आणि तुला आठवतं का, त्या दिवशी मीही अशीच जीवाची भीक मागत होते. तुम्हाला माझी दया आली होती का? नाही ना? आठव जब्या, आठव. 3 महिन्यापूर्वी काय झाले होते? नेत्राची आत्मा चिडून बोलली. 3 महिन्यापूर्वी घडलेली घटना जब्याच्या डोळ्यापुढून एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकत जाऊ लागली. 3 महिन्यापूर्वी जब्या आणि गुड्डे यांचे काम व्यवस्थित चालू होते. रात्रीच्या वेळी ट्रेनच्या लेडीज डब्यात असणाऱ्या एकट्या दुकट्या महिलेला चाकूचा धाक दाखवून धमकायचे. त्यांच्याकडे असलेल्या सर्व किमती वस्तू लुटायच्या. त्या वस्तू चोर बाजारात विकून पैशाची मजा करायची. त्या रात्रीही ते असेच ठाणे स्टेशनवर पाळत ठेवून बसले होते. CSMT वरून 11:18ला सुटणारी कल्याण फास्ट बरोबर 12 वाजता ठाणे स्टेशनवर पोहोचली होती. जब्या आणि गुड्ड्या त्याच गाडीची वाट पाहत बसले होते. त्यांना लेडीज डब्याच्या फर्स्ट क्लासमध्ये बसलेली एक मुलगी दिसली. गुड्ड्या तिच्याकडे बघतच राहिला. ती पाहता क्षणीच गुड्ड्याच्या नजरेत भरली गेली. तिचं नाव नेत्रा होतं, हे त्यांना नंतर न्यूजपेपरमधून कळलं होतं. गुड्ड्या बघत काय राहिला? चल, हीच आपली शिकार आहे. जब्या गुड्ड्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलला. गुड्ड्या भानावर आला. त्या दोघांनी धावत जाऊन तो लेडीज डबा पकडला. ट्रेनने लगेच ठाणे स्टेशन सोडले. त्या डब्यात नेत्रा एकटी होती. तिथे 2 अनोळखी आणि गुंडासारखे दिसणाऱ्या माणसांना पाहून नेत्रा प्रचंड घाबरली. तिच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजली. तिने प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता ट्रेन थांबण्याची साखळी ओढण्याचा प्रयत्न केला. जब्या आणि गुड्ड्यासाठी हे नेहमीचे होते. जब्याने धावत जाऊन तिला अडवले, साखळी ओढण्यापासून रोखले आणि सीटवर ढकलून दिले. नेत्रा भीतीने थरथर कापू लागली. जब्याने खिशातून धारदार चाकू काढला. हे बघ, बऱ्या बोलाने तुझे दागिने, पैसे सर्व काढून दे, नाहीतर हा सुरा पाहिला का हकनाक मरशील माझ्या हातून. देते, प्लीज, मला काही करू नका. मी सर्व काही काढून देते. नेत्रा कापऱ्या आवाजात बोलली.
आता या क्षणी फक्त जीव वाचवणे तिला महत्त्वाचे वाटत होते. तिने गळ्यातील चेन, हातातल्या बांगड्या, पर्स, मोबाईल आणि लॅपटॉप सर्व काही काढून जब्याच्या हातात दिलं. हे सर्व घेऊन घ्या, पण प्लीज मला काही करू नका. प्लीज, माझे आई बाबा माझी वाट पाहत आहे घरी. तो सर्व लुटलेला माल पाहून जब्याच्या डोळ्यात चमक आली. आज खूप सहजपणे एवढा माल भेटला होता. गुड्ड्या, आपले काम झाले, मस्त पैसे भेटतील आज. जब्या गुड्ड्याला उद्देशून बोलला, पण गुड्ड्याचे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. त्याची नजर नेत्रावर खिळलेली होती. गुड्ड्या, ए गुड्ड्या, जब्याने परत आवाज दिला. गुड्ड्याने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. गुड्ड्या, तुझी लक्षणं काही चांगली दिसत नाही आहेत. जब्या, एक वार बघ तर ह्या पोरीकडे, काय चीज आहे यार. मला ही पोरगी पाहिजे. पाहिजे पाहिजे म्हणजे? ही पोरगी माझ्या डोक्यात भरली यार. डोंबिवली स्टेशन यायला अजून 15 मिनिटं बाकी आहेत. चान्स घेता येईल. गुड्ड्या, इथं फालतूगिरी करू नको, अंगाशी येईल. जब्या त्याला म्हणाला, काही नाही होत रे, तू थांब इथेच. नेत्रा जीव मुठीत घेऊन त्यांचे बोलणे ऐकत होती. गुड्ड्याचा इरादा काही चांगला नाही हे तिच्या लक्षात आले होते. आता ही हैवान काय करतील याची तिला भीती वाटू लागली. गुड्ड्या तिच्या जवळ आला. तिने आपले अंग चोरून घेतले. गुड्ड्याने तिच्या खांद्याला पकडले आणि तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करू लागला. प्लीज सोडा, मी तुम्हाला सर्व पैसे दागिने दिले, प्लीज सोडा मला, मी तुमच्या पाया पडतो. ती विनवण्या करत होती, पण तरीही गुड्ड्या ऐकत नव्हता. जीव वाचवण्यासाठी स्वतःला त्या रानटी माणसाच्या स्वाधीन करावे आणि त्याला हवे तसे ओरबाडू द्यावे हे तिला पटत नव्हतं. तिने स्वतःशीच धीर केला, निश्चय पक्का केला. आपले सारे बळ एकवटले आणि गुड्ड्याला जोरदार धक्का दिला. गुड्ड्या बेसावध होता. त्याची पकड सैल झाली. त्याची मिठी सुटताच नेत्रा दाराकडे धावली. काय झाले हे त्यांना कळण्या अगोदरच नेत्रा दाराजवळ पोहोचली होती. पळून पळून कुठे पडशील, ये माघारी. गुड्ड्या फिदी फिदी हसत होता. तुमच्या हातात सापडून मी तुम्हाला माझी अब्रू लुटू देणार नाही. असंही तुम्ही माझी अब्रू लुटल्यानंतर मला जिवंत सोडणार नाहीत. त्यापेक्षा मी आताच मरण पत्करेल. नेत्राने आपले अश्रू पुसले. आईबाबांची आठवण केली. माफ करा आई बाबा, अनुज. एवढे बोलून तिने चालत्या ट्रेनमधून उडी मारली. हे सर्व एवढ्या लवकर घडले होते की जब्या आणि गुड्ड्याला काही करायला संधीच मिळाली नाही. यार गुड्ड्या, लफडा झाला यार. साल्या तुझ्यामुळे ही पोरगी मेली. जब्या गुड्ड्याला दोष देऊ लागला. यार, मला थोडी माहिती होतं की ती डायरेक्ट उडी मारेल म्हणून. आणि तुला काय रे तिचा एवढा कळवळा. गुड्ड्या बेफिकिरीमध्ये बोलला. आपल्यामुळे एका मुलीचा जीव गेला याचे तिला दुःख नव्हते, पण नेत्रा हातातून निसटली याचे खरे दुःख होते. मला काही कळवळा नाही आहे. इतके दिवस आपले काम आरामात चालले होते, कारण की आपण फक्त पैसे दागिने लुटत होतो. पण आता मर्डर झाला आहे. हे प्रकरण जर वाढलं तर कायमचे जेलमध्ये बसावे लागेल. जब्या डोक्याला हात लावून बोलला. ए भट्टू, काही नाही होणार. आपण थोडी मारलं तिला, तिने जीव दिला. पण तुझ्यामुळेच जीव दिला ना तिने. तू जर तिच्या अंगावर हात टाकला नसता तर तिने कशाला जीव दिला असता. सोड, जाऊ दे. झालं ते झालं. आता पुढे काय करायचे? काही नाही, सोवणीमध्ये घरी बसायचं, जणू काही झालेच नाही. कोणाजवळच याविषयी काहीच बोलायचे नाही. आणि आता काही दिवस शांत बसायचे. हे प्रकरण शांत होईपर्यंत काहीच करायचे नाही. सगळे धंदे बंद ठेवायचे. दुसऱ्या दिवशी नेत्राचा छिन्न विछिन्न झालेला मृतदेह रेल्वे पोलिसांना ट्रॅकवर सापडला होता. ती धावत्या ट्रेन खाली सापडली होती. तिचे दोन्ही हात आणि पाय धडापासून वेगळे झालेले होते. आपल्या लाडक्या लेकीचा तो मृतदेह नेत्राचे आई बाबा पाहू शकले नाही. पोलिसांनी केसचा तपास आपल्या परीने केला, पण ते कुठल्या निष्कर्षावर पोहोचू शकले नाहीत. न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली होती.
ती बातमी जब्या आणि गुड्ड्याने वाचली होती. त्या मुलीचे नाव नेत्रा होते हे त्यांना तेव्हाच कळाले होते. त्यांच्यावर कोणीचा संशय घेतला नव्हता, तरीही खबरदारी म्हणून त्यांनी त्यांचे काम तुर्तास थांबवले होते. जब्याच्या डोळ्यासमोरून एका पाठोपाठ एक अशा साऱ्या घटना जात होत्या. काय जब्या, आठवले का? नेत्राच्या आत्म्याने विचारले. म्हणजे गुड्ड्याला तूच मारले का? हो, मीच मारले त्या नराधमाला. नेत्रा मोठमोठ्याने हसत म्हणाली. मला माफ कर, मी तर काहीच केले नव्हते. जे काही केले होते ते गुड्ड्याने केले होते. नेत्राची आत्मा कर्कश हसू लागली. तू सुद्धा तितकाच दोषी आहे. तू त्याला साथ दिली होती. तू सुद्धा मरायला पाहिजे. अचानक डब्यातील लाईट चालू बंद होऊ लागल्या. नेत्रा, ताई मी चुकलो, परत नाही करणार मी. पाया पडतो मी तुझ्या. आता काही उपयोग नाही जब्या. मला आता तुझ्यासारख्या शैतानांच्या रक्ताची चटक लागली आहे. तुझ्यासारखे लोक जिथं जिथं असतील मी आता तिथे तिथे जाईल. असं बोलत नेत्राने आपले दात जब्याच्या मानेत रुतविले. जब्या लाथा झटकू लागला, विवळू लागला. जब्याच्या किंकाळ्या त्या डब्यात घुमू लागल्या. दुसऱ्या दिवशी पोलिसांना जब्याचाही मृतदेह त्याच अवस्थेत सापडला जसा गुड्ड्याचा सापडला होता. सर, मी बोललो होतो ना तुम्हाला, ही आत्मा सूड घेत आहे म्हणून. आपण त्या आत्म्याच्या वाटेला जायला नको. कॉन्स्टेबल काळभोर जब्याची बळी बघता क्षणीच बोलले. यावर इन्स्पेक्टर पवार काहीच बोलले नाही. खरे म्हणजे काळभोर यांना काय उत्तर द्यावे हेच त्यांना कळले नाही. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या, इन्स्पेक्टर पवार तुटक बोलले. काही दिवसानंतर, बाबा हे बघा काय बातमी आली आहे न्यूजपेपरमध्ये. अनुज न्यूजपेपर हातात घेऊन बाबांजवळ आला. काय आहे बातमी? बाबा म्हणाले. हे बघा. बाबा हातात पेपर घेऊन बातमी वाचू लागतात. रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या बाबतीत वाढते गुन्हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने महिला सुरक्षेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. आणि असा निर्णय घेण्यात आला आहे की यापुढे रात्री 8 वाजेनंतर प्रत्येक महिला डब्यांमध्ये पोलीस अधिकारी तैनात राहतील. अरे वा, अतिशय चांगला निर्णय आहे. हा निर्णय आधी घेतला असता तर कदाचित आपली नेत्रा आज आपल्या सोबत राहिली असती. पण असो, आता कोणी दुसरी नेत्रा याला बळी पडणार नाही यातच आनंद आहे. हो बाबा. अनुज आणि बाबांच्या चेहऱ्यावर समाधान होते. आणि तिथेच कोपऱ्यात बसलेल्या नेत्राच्या आत्म्याच्या चेहऱ्यावरही. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.